आयुष्यात व्यवहार तर खूप होतात, पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही. कधीच कोणावर अवलंबून राहू नका. जे करायचं आहे ते स्वतःच करून दाखवा. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. वाटेवर चालताना खूप लोक कमवायचे. पैशांनी गरीब राहिलो तरी चालेल, पण मनाने मात्र कायम श्रीमंत राहायचंय. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलते. आयुष्यात भावना महत्त्वाच्या. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात. जर आपण दुर्लक्ष केले तर त्या मरतात. आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परमशक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. आणि ओळख हा चांगला संबंध आहे. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसं. गुलाब उमलतो नाजूक काट्यावर, गवत झुलते वाऱ्याच्या झोतावर, पक्षी उडतो पंखांच्या जोरावर, माणूस जगतो आशेच्या किरणावर, आणि मैत्री टिकते ती फक्त विश्वासावर. काही मिळवलं होतं, काही गमावलं होतं, फक्त ह्याच विचाराने मन खूप रडलं होतं. पण आज ह्याच विचाराने मी शांत आहे की जे गमावलं होतं खरंच ते मी कधी मिळवलं होतं का. हक्क गाजवणारे भरपूर भेटतील, पण कर्तव्य पार पाडणारे फार कमीच भेटतात. सत्याने मिळतं तेच टिकतं. जोडलेलं जपायला जमलं त्यांना जगणं जमलं. कुठल्याही कामाला सुरुवात करताना काय चुका होऊ शकतात याची भीती आपण बाळगू नये. काय योग्य करू शकतो याविषयी आपण नेहमी उत्सुक असावं. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना, परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो. पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणसं मिळणं याला खूप भाग्य लागते. वाईट वेळ नेहमीच निघून जात असते, परंतु जाताना आपण ज्यांना चांगले समजत होतो त्या लोकांचे खरे रूप दाखवून जाते. चित्र आणि चारित्र्य या दोन गोष्टीत मोठी तफावत आहे. चित्र तुम्हाला त्याच्या सौंदर्याने आकर्षित करते. एखाद्या व्यक्तीचे चित्र सुंदर आहे किंवा असेल, पण म्हणून त्याचे चारित्र्य सुंदर असेल असे नाही. आणि म्हणूनच फक्त चित्रावरून माणसाच्या चारित्र्याची कल्पना येत नाही. कावळे कावकाव करून कोकिळेचा आवाज दाबू शकतात, परंतु स्वतःचा आवाज गोड बनवू शकतात काय? नाही ना. त्याचप्रमाणे निंदा करणारी व्यक्ती सज्जनाला बदनाम करू शकते, पण स्वतःला मात्र सज्जन कधीच बनवू शकत नाही. हे 100% सत्य आहे. 3 लोकांना कधीच विसरू नका. ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला. आयुष्यात कधीच कोणाला दोष नका देऊ, कारण चांगली माणसं आनंद देऊन जातात, वाईट माणसं अनुभव देऊन जातात, मतलबी माणसं धडा शिकवून जातात, आणि आवडती माणसं आठवणी देऊन जातात. बाहेरच्या लोकांनी सांगितलं म्हणून कधीच आपल्या हक्काच्या व्यक्तीवर राग करू नका, कारण चांगलं चाललेलं असेल तर लोकांना ते बघवत नाही म्हणून ते कान भरतात.
प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा, म्हणून स्वतःची तुलना कोणासोबत करू नये. खोटे बोलणे इतके सामान्य झाले आहे की लोकांना प्रामाणिकपणाचाही त्रास होतो. ज्या व्यक्तीसाठी संघर्ष करायचा तोच जेव्हा साथ सोडतो त्यावेळी सोसलेल्या घावांची किंमत काहीच उरत नसते व तेच घाव अजून मनात खोलवर जातात. फुलाकडे सर्वात सुंदर काय असेल तर ते आहे त्याच्याकडे असलेली सुगंध निर्माण करण्याची कला. ती लोकांच्या मनाला स्पर्श करून जाते. लोक फुलांना तोडून नेतील पण लोक स्वतः फुलासारखा सुगंध कधीच तयार करू शकणार नाही. कारण सुगंध निर्माण करणं केवळ फुलांना जमतं. तसं जीवनातही कोणत्याही कलाकाराकडे असलेली कला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कारण ज्याची कला त्यालाच अवगत असते. सहिष्णुता म्हणजे केवळ इतरांच्या विचारांचा, आचरणाचा, पूजा भक्तीचा आदर करणे नाही तर त्यांच्या अस्तित्वाला मान्यता देऊन त्यांच्यासोबत शांततेने राहणे होय.